कशी लागली सदा सत्य की राह माझ्या गळ्याला आग लागली. अरे पाणी आलं रे. अरे देवा. पाणी आलं. आग लागली, आग लागली. पाप के पग को कभी नाद आणि सोडत पाणी आलं. जरा पुढे आलं. सदा सत्य की जय हो सोडा मला तरी पाणी अरे अरे आग लागली. मंजिरी इकडे अरे अरे आग आग. काही नाही टाक टाक टाक. अरे घेऊन पाणी टाक बाबा. घर झालं माझं. मंजिरी मंजिरी शांत हो शांत हो मंजिरी आधी रडायचं थांब हे बघ इकडे बघ माझ्याकडे बघ काय झालं हं? कशी लागली ही आग मला घरात काहीच माहिती नाही. आई तू मगाशी ती चूल पेटवलीस त्याच्यामुळे हे नाही नाही हो मी माझी खरंच काहीच चूक नाही. हो मी काहीच नाही केलं. तुम्ही बाहेर गेलात आणि तुम्ही अगोदर मला सांगा तुम्ही बनवलेलं जेवण साहेबांना आवडलं का नाही? आवडलं खूप आवडलं. पण तुम्ही कुठे गेला होतात? अहो ते आमचं कार्ट नवं लई बंगाल. अहो त्याला मी लई हाऊस फोटो काढायची. एक विनंती आहे. तुम्ही रागवणार नसाल तर बोलते. अहो हो त्यात विचारायचं काय बोला ना. अहो मग सांगितलं नाही तुम्हाला की पोराला फोटो काढायची लई हाऊस आहे. तुमच्या बरोबर एक फोटो काढायचा आहे. नाही त्याचं काय आहे नाही त्याला फोटो काढायची लई आवड आहे. कुणी बी शहरातून आला ना की त्याला फोटो काढायचाच असतो. नाही थोडं ऐकायला वेगळं वाटेल पण तुम्ही फोटो काढलात ना तर कार्ट शांत बसेल. वा अहो त्यात काय एवढं. फोटो काढायचा आहे ना मला सुद्धा आवडेल फोटो काढायला. चला चला चला. माझी खरंच काही चूक नाही हो. हो, हो. माझी शांत साहेब, त्यांची काही बी चुकी नाही. स्वयंपाक झाल्यावर मॅच लाकडांवर पाणी ओतलं होतं. मी इतक्या लवकर चूल पेटेलच कशी हो? हो कळतंय मला बाई तुम्ही शांत हो म्हणजे हे बघा हे घराच्या मागे सापडलं. तुम्ही पेट्रोल वापरता? अहो आम्ही गरीब माणसं आम्ही कशापायी पेट्रोल वापरू. तू माझ्या संग कशी बी वाग पण म्या तुझ्या संगच आहे आणि मला माहीतच होत हे असंच होणार. मस्त दोघं गेले होते ना संग फिरायला
पण बघितलंस ना मी आधीच म्हणलं होतं. हो का? कोणाला? म्हणजे मी मनातल्या मनात विचार केलता की नक्की दोघांची भांडणं होणार. आणि असं बी त्या भवानी संघ गेल्यावर आणखीन काय होणार होतं. आणि तू बघितलं नाही सत्यजित आल्या आल्या त्या दोघांचे बी चेहरे कसे झाले होते ते. आणि सत्यजित भनका भनकी स्वतःच्या रूम मध्ये निघून गेला. खरं तर मी सत्यजितला विचारणारच होते, काय र हौस फिटली का बायको संग फिरायची. काय नाही ग, नेहमीच काहीतरी असेल. आणि सत्यजितला काय लागतंय चिडायला? चिडला. ठीक आहे तू नेहमीच म्हण, पण नेहमीच्या भांडणात तो विहंग भोसले लक्ष घालत नाही ना. विहंग? पण आज सत्यजित आल्या आल्या 2 मिनिटाच्या आत त्या विहंग भोसलेची गाडी आपल्या घरासमोर आली का. आणि तो विहंग भोसले गाडीतून उतरल्या उतरल्या थेट सत्यजितच्या रूम मध्ये गेला का. अगं आत्या, काहीतरी बिझनेसचं मॅटर असणार, दुसरं काय. नाहीतरी तो खामगावला ती जमीनच बघायला गेला होता ना. अगं पण त्याच्या संग ती बया होती ना. आणि घरातलं कोणीच त्याबद्दल काही बोलत नाही. आत्या, कदाचित आपल्याला वाटतंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं झालं असेल तर. पण आपल्याला कळणार कसं? आपण जाऊन बघायचं का थेट जाऊन विचारायचं? काय करूया? प्रिया, प्रिया तू चल, तू आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर तर यांना समजावून सांग ना थोडं. अगं हे कुणाचं काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. विहंग भाऊजी सुद्धा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण ते काहीच ऐकत नाही. मंजिरी, मंजिरी एक मिनिट, हे बघ तू आधी शांत हो. मला सांग झालंय काय? म्हणजे काय झालं? अगं सत्यजित, असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस, जरा शांतपणे विचार कर. अरे कसला विचार कर? हे बघ विहंग, या सगळ्याशी दादाचा संबंध आहे की नाही मला देणं घेणं नाहीये. आज मी त्याला ठोकणार. सत्यजित थांब, असा विचार करू नको. अरे काय विचार करू नकोस? विहंग, त्या दादानं जर मधुराला मारण्याचा प्रयत्न केला असता तरीही तू हेच म्हटलं असतंस. विहंग, मला जरा बाहेर जातोस? मला लेकरा संग थोडं बोलायचं आहे. लेकरा, तुला सूड घ्यायचा आहे ना व? नक्की घे, पण असा घे की शत्रूच्या 7 पिढ्यांना जरब बसली पाहिजे. माझा सूड घेण्याला विरोध नाही पोरा, पण कोणी इनाकारण मुस्काट फोडलं तर दुसरा गाल पुढं करायचा हे माझं मत नाही आणि नसल. तर जो मुस्काट फोडल त्याच्या कुठं वार केल्यानंतर त्याला जास्त फटका बसल तिथं वार कर, ह्यो माझा सल्ला आहे तुला. सूड घ्यायच्या स्वतःच्या पद्धती असतात लेकरा, त्या पद्धतीनुसार वाग. उगा सुडाला स्वतःचा अपमान झाला असं वाटता कामा नाही बघ. काय माहित, तू असं वागावंस म्हणून त्याने हे समज केलं नसेल. तू तिथं एकटा गेल्यानंतर तुला दगाफटका होणार नाही कशावरून?
सुडाची गणित खेळाया बुद्धीचा पट लढावा लागतो पोरा. हानामारी काय रे, समधेच करत्यात. रस्त्यावरचा मवाली बी करतो आणि योद्धा बी लढतो, पण त्याच्या वागण्याचा फरक असतोय बघ. तुला हानामारी करायची आहे की लढाई लढायची आहे, विचार कर. तुझ्या लेखी माझ्या मतांना काडीची किंमत नाही ठाव आहे मला, पण म्या माझं कर्तव्य केलं. घ्यायचं असेल तर घे. आजी तांबडे बाबा, काय चाललंय? काय चाललंय? काय अन्याय, अन्याय, तुमच्या परमभक्तावर अन्याय. किती अन्याय. सगळं सुख उधळ करला, मुलबाळ उधळ करला, दुःख होळ करला. काय नाही केलं आम्ही तुमच्यासाठी? हो तांबडे बाबा, तुमच्यासाठी काय नाही केलं आम्ही? अहो किती भक्ती केली तुमची. तुमच्या नावाचे होर्डिंग लावले, फ्लेक्स लावले, तुमच्या नावाचे बॅनर लावले मोठमोठे, तुमच्या नावाचे होळकाट. हो तांबडे बाबा, या भक्ताच्या सेवेला काय किंमत आहे का नाही? किती पण नाराज व्हा आमच्यावर तांबडे बाबा, तुम्ही आमच्यावर कितीही नाराज व्हा, पण आम्ही आमचे एफर्ट सोडणार नाही, प्रयत्न सोडणार नाही. आम्ही कायम प्रयत्न करू. इतका कुठे अन्याय असतो का हो? मिसेस, मिसेस, बसा बसा. संख्या व्यासपीठ बसा. व्यासपीठाचा आदर करा. तुम्ही बोलावलं? आवाज कुणाचा आला, माझा की सन्माननीय संख्ये यांचा? तुमचा. मग मीच बोलवलं ना, मीच बोलवलं. टेन्शन झालं की नाही? टेन्शन झालं सर. रिलॅक्स व्हायला पाहिजे. रिलॅक्स व्हायला पाहिजे की नाही? हा, रिलॅक्स व्हायला पाहिजे की नाही? त्याच्यासाठी गेम खेळला पाहिजे, काहीतरी रिलॅक्स होण्यासाठी गेम खेळला पाहिजे की नाही? हा, गेम खेळला पाहिजे की नाही? ठरला गेम. मी यांच्या एक कानाखाली मारली की तुम्ही एक टाळी वाजवायची. दोन कानाखाली वाजवल्या की दोन टाळ्या वाजवायच्या विथ बँगल साऊंड. बांगड्या. कळलं? रेडी संख्ये? सांभाळू ना, या गेम मध्ये तुम्हाला लागू शकतो. रेडी? मी टाळी नाही वाजवली मिसेस. तुम्ही आमच्या मिसेस आहात, आम्हाला तुमच्याबद्दल अभूतपूर्व सहानुभूती आहे, म्हणून तुम्हाला एक गुप्त ठेवलेला नियम सांगतो. समजा तुम्ही चुकला म्हणजे आम्ही यांच्या कानाखाली मारली आणि तुम्ही टाळी वाजवली नाही,
तर मी तुम्हाला इकडे बसवीन व्यासपीठावर आणि मिस्टर संख्यांना टाळ्या वाजवायला तिकडे उभा करेन. तेव्हा व्यासपीठाचा आदर करा. एकदम आत. एकदम आत. कोणी सांगितलं तुला तुझ्या मताची माझ्या लेखी किंमत नाही म्हणून? सत्य अगं पण तुम्ही सत्यजितशी काय बोलणार? प्लीज प्रिया, तुला माहितीये ते फक्त तुझंच ऐकतात. ते बघ. काय आजीच्या हाताला अजून चव आहे ना व? आजी अगं हातची चव येते, भिंतीवरचा रंग एका उडून जायला. दमाना का दमाना. आजी आजी निदान अगं तू काय बी काळजी करू नकस. आता कुठं बी जाणार नाही त्यो. काय सत्या भाजी वाढ. होय. उशिरा का होईना आजीच्या मायेनं बांधून ठेवलंय मी त्याला. आता येड्यावानी वाकडं पाऊल टाकायचा नाही त्यो. काय रे सत्या? अरे तुझ्या फोन मधले गेम डिलीट केलेस का म्हणून माझा फोन घेतलास? गेम नाही खेळते मी, ऍक्च्युअल तुझा फोन चेक करतो. हे वेट बीट लागलाय का तुला? म्हणे फोन चेक कर. तुला हजारदा सांगितलंय माझ्या लफड्यांमध्ये पडू नकोस. मी हजारदा तुला तेच सांगायचा प्रयत्न करतोय, या सगळ्या लफड्यांमध्ये नको पडूस. ऐक माझं. माझा फोन चेक का करत होतास तेवढंच सांग. नेत्रा, कसं आहे, वहिनीसाठी असलेल्या दुधाच्या ग्लासमध्ये विष सापडतं. मग अचानक दादा वहिनी बाहेर जातात. इकडे त्याच्या झोपडीमध्ये उतरले, त्याला आग लागते. हे एवढे सगळे योगायोग नक्कीच नाही असू शकत. काय 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 डोकं बेकअप फिरलंय का तुझं? हे बघ गौरंग, हे एवढं मोठं कारस्थान नाही करू शकत मी. हा,
काडीचाही विश्वास नाही करे तुझा माझ्यावर. गौरंग, दादा काय झालं? काही नाही. तू बोल ना, काही काम होतं, मी आलो असतो. नाही नाही, काम नाही. मला फक्त जरा एक शेअर करायचं होतं की हे मंजिरीला दुधातून विष घालण्याचा प्रयत्न करणे, खामगावला त्या झोपडीला आम्ही गेलेलो असताना आग लागणे, या दोन्ही गोष्टींचा कुठेतरी आपापसात संबंध आहे असं नाही वाटत तुला? आणि मुळात ज्या व्यक्तीचा या दोन्ही गोष्टींशी संबंध आहे त्या व्यक्तीला या गोष्टी कळतात कशा? म्हणजे आपल्या घरातल्या माणसांच्या हालचाली, त्यांचे डिसिजन त्याच्यापर्यंत पोहोचतात कसे? याचा अर्थ आपल्या घरातच कुठेतरी पाणी मुरत आहे. काय रे, तू तिच्याकडे काय बघतोयस असा? त्या बिचारीला काय माहित असणार आहे? तू एक काम कर गौरव, त्या मोहितेंकडे जाऊ द्या आणि त्यांच्याकडनं फॉरेन्सिक रिपोर्टची एक रिटर्न कॉपी घेऊन ये. हो दादा, मी उद्या सकाळीच जातो. यावेळी सगळी शस्त्र हातात आल्यानंतरच मी वार करणार आहे. कोणावर? ज्याचा किंवा जिचा या कारस्थानाशी संबंध आहे त्या प्रत्येकावर.